माळेगाव साखर कारखाना निवडणूक सध्या होणार आहे आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। या निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट येण्याची देखील शक्यता आहे, कारण युगेंद्र पवारांचा बळीराजा पॅनल युतीबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे। युगेंद्र पवार आणि शरद पवारांच्या भेटीत हा निर्णय होणार असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते। युगेंद्र पवारांच्या नेतृत्वात बळीराजा पॅनलकडून भरण्यात आलेले आहेत 55 अर्ज। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे युती करता दोन पर्याय आहेत, अजित पवारांच्या पॅनलशी युती करणं किंवा भाजपच्या अण्णा तावरे यांच्या पॅनलशी युती करणं। त्याच्यामुळे आता नेमका कोणता पर्याय स्वीकारला जातोय शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तर याच बातमी संदर्भात पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडे। निलेश, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा काही आज सुरू झालेली नाहीये, ती अनेक दिवसांपासून आपण ऐकतो आहोत। मात्र बारामतीमधल्या या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीमध्ये अशा प्रकारची कुठली युती बघायला मिळणार आहे का? खरं तर शक्यता नाकारता येत नाही। खरं तर आता माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येऊ घातलेली आहे आणि त्याच्यामध्ये आजचा शेवटचा दिवस आहे माघार घ्यायची। आणि यामध्ये जर बघितलं तर युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली 55 अर्ज जे आहेत ते दाखल करण्यात आलेले आहेत। कदाचित या साखर कारखान्याच्या निमित्ताने दोन्ही पवार जे आहेत ते एकत्र येऊ शकतात। शरद पवारांची आज पक्षाची आज जी महत्त्वाची मीटिंग जी आहे ती होणार आहे, त्यासाठी कदाचित अजित पवार गटाचे पण काही कार्यकर्ते उपस्थित असण्याची शक्यता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजच माघार घ्यायचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळं माळेगाव साखर कारखान्याच्या इलेक्शनमध्ये आपल्याला ट्विस्ट पाहायला मिळणार आहे आणि कदाचित हे समीकरण येत्या आगामी निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये पण पाहायला मिळणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। कदाचित या निमित्त दोन पवार जे आहेत ते एकत्र येण्याची शक्यता आहे आणि आज 10:30 वाजता ही जी आहे ती बैठक शरद पवार यांच्या कार्यालयात होणार आहे। त्यामुळे आता 10:30 वाजता आपल्याला नक्की कळेल की माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये नक्की काय होतंय, दोन पवार एकत्र येतात का, कारण आजची शेवटचा दिवस आहे माघार घ्यायचा। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या माळेगाव सहकारी कारखान्याच्या इलेक्शनकडे लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच त्याच्यामुळे दोन पवारांचं एकत्र येणं हे साखर कारखान्यातल्या निवडणुकीची ही नांदी ठरू शकेल का, याकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद निलेश दिलेल्या या माहितीबद्दल।